आज मी तुम्हाला बटाट्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतलेले, त्याची साल काढून बघा असे एकदम बारीक कापून घेतलेले। कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। त्यात टाकायचं छोटा बघा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा बघा मी चॉपरला असा बारीक करून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। आता त्याच्यामध्ये टाकायचे बघा ह्याच्यामध्ये 6 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं, एकदम थोडंसं खोबरं आहे आणि 1 हिरवी मिरची टाकलेली आहे। आता ह्यातलं जर तुम्हाला कोणती गोष्ट नको असेल तर नाही टाकली तरी चालेल। आणि हे काय केलेलं आहे माहिती आहे का, खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेलं आहे। तर हे 1 मिनिटभर मी मीडियम गॅसवर परतून घेते। आता त्यात टाकणार आहे 1 मीडियम आकाराचं टोमॅटो। आता हे पण आपल्याला ह्याच्यावर 1 मिनिटभर परतून घ्यायचं। त्यात टाकायची एकदम थोडीशी हळद, ही पण घरची हळद आहे बघा, आपल्या किती कलर मस्त येतो बघा थोडीशी हळदीला। आता त्यात टाकणारे 1 चमचा कांदा लसूण मसाला, जिरे धने पावडर 1 चमचा। खरं कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर तुम्हाला जिरे धने पावडर पण टाकायची गरज नाही, पण तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला जर नसेल, नुसती मिरची पावडर असेल तर तुम्ही गरम मसाला, कांदा लसूण मसाला जरी टाकला तरी चालेल। आता ह्यात टाकणारे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। आता हे मी चांगलं परतून घेते। आता ह्याच्यामध्ये हे एकदम बारीक असे कापून घेतलेले बटाटे आहेत। आता हे मी चांगलं परतून घेते। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि 1 मिनिटभर फक्त मी मीडियम गॅसवर परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता हे असे बारीक कापले का नाही की शिजायला जास्त वेळ लागत नाही। ह्यात मी साधं पाणी टाकलेलं आहे, 1 ग्लास घेतलेला आहे बघा। आता हे तुम्हाला किती पाहिजे कालवण त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता ह्याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। तर एवढं बघा अजून पण घट्ट आहे, अजून पण ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया, अजून थोडंसं पाणी टाकूया। आता ही कसं माहिती आहे का, 5 ते 6 लोकांना बरोबर पुरेल आणि गॅस आहे मीडियम। तर मी काय करणार आहे, बारीक गॅसवर शिजून देणार आहे 15 ते 20 मिनटं। बारीक गॅसवर बघा मी 15 मिनटं ठेवलेलं आहे। मस्त असं शिजलं गेलेलं आहे। आता एवढं पातळ झालं आहे बघा अशा पद्धतीमध्ये। जर तुम्हाला घट्ट पाहिजे असलं तर थोडंसं अजून जरी आटवलं तरी चालू शकतं, नाही तर पाणी कमी टाकलं तरी चालेल। मस्त बघा एकदम मऊ असा शिजतो बटाटा आणि चवीला पण अशा केल्यानंतर पण छान लागतो, एकदम बारीक आणि लगेच होतं झटपट। आता ह्याच्यामध्ये वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। आणि तुम्ही अशा पद्धतीत एकदा जरूर करून बघा बरं का। आता ह्यात काय टाकायचं, कसं केलं पाहिजे हे पण तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे। कमी पाणी टाकून थोडंसं केलं तरी चालेल आणि जर सुक्कं पाहिजे असेल ना तर ह्यात अजून थोडेसे बटाटे टाकायचे। पाण्याचा वापर करायचा नाही, एकदम थोडंसं नकळत असं शितोडा मारून झाकण ठेवायचं, तर वाफेवर मस्त बटाटा शिजतो। जर तुम्हाला सुक्का पाहिजे असेल तर साहित्य हे सेम टाका, चवीप्रमाणे फक्त चटणी मीठ टाका। 1 नंबर होतं कालवण। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।